स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। या ठिकाणी आता सामुदायिक विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे, काय सांगाल? हा सामुदायिक विवाह सोहळ्याचं आमचं 3रं वर्ष आहे आणि 3 वर्ष आम्ही सतत प्रयत्न करून लोकांनी समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय की सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये आम्ही कोणालाही एकही हळद कपडा कुठलंच काही न आणता या ठिकाणी त्यांना हळदीची साडी, साखरपुड्याची साडी, लग्नाचा शालू, मुलाला साखरपुड्याचा ड्रेस आणि लग्नाचा सफारी ड्रेस एवढं सगळं देतो आणि विशेष म्हणजे मुलीला आम्ही एक मंगळसूत्र देतोय आमच्या ह्याच्यातनं। आता या ठिकाणी सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झालेला आहे आणि मागच्या वर्षी या ठिकाणी सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला होता, तर यावर्षी कसा प्रतिसाद मिळालेला आहे, काय सांगाल? या वर्षीचा प्रतिसाद उत्तम आहे। 3 वर्षामध्ये प्रगतीच होत आहे। पहिल्या वर्षापेक्षा दुसऱ्या वर्षी चांगलं झालं, दुसऱ्या वर्षापेक्षा आता 3ऱ्या वर्षी सुद्धा अजून चांगला झाला आणि अजून काय त्याच्यात जर त्रुटी राहिल्या तर आम्ही त्या आमच्या मंडळाच्या मार्फत पुढच्या वर्षी त्याच्या सुधारणा करू आणि अजून चांगला करण्याचा प्रयत्न करू। केला होता तुमच्या ज्या संचालक मंडळ आहे त्यांच्या मार्फत काय या ठिकाणी वधूवरांना देण्यात आले ते काय सांगाल? संचालक मंडळाच्या मार्फत कपडे, मंगळसूत्र एक एक्स्ट्रा आम्ही देते, मुलीला 3 साड्या देते, मुलाला 2 ड्रेस देते आणि मंगळसूत्र देते मुलीला आणि इतर सर्व लग्नाच्या साठी लागणारं सर्व साहित्य म्हणजे हार, चौकाचं साहित्य, कपाळपट्टी, मुंडवल्या जे काय असतात ते सर्व आम्हीच देतोय। त्यांनी काहीच आणायचं नाही, इथं फक्त त्याने हजर राहायचे आणि आम्ही ते सर्व साहित्य त्यांना पुरवतोय। नवीन वधूवर आहेत त्यांना काय तुम्ही या ठिकाणी संदेश द्याल? नवीन वधूवरांना आम्ही असा संदेश देऊ की इथून पुढे त्यांचं आयुष्य भरभराटीचं सुख समाधानाचं जावं। त्यांना आम्ही कुठल्याही कर्जात न जाता स्वस्तात लग्न करून दिलेलं आहे, त्यामुळे तेच त्यांना पुढे भविष्यामध्ये उपयोगी पडेल। काही त्यांचे 4 रुपये वाचले असतील ना ते त्यांना भविष्यात उपयोगी पडतील आणि त्यांचं आयुष्य भरभराटीचं सुख समाधानाचं जावं अशी आम्ही मंडळाच्या तर्फे त्यांना शुभेच्छा देते। मी सचिव चंद्रकांत बांबळे। हा विवाह सोहळा आम्ही 2024 ला चालू केला। त्या पहिल्या वर्षी आम्ही लोकांच्या दारोदार फिरून लोकांना प्रवृत्त केलं लग्न सोहळ्यात करण्यासाठी आणि चांगल्या प्रकारे पहिल्या वर्षी प्रतिसाद मिळाला। त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी साहेबांनी सांगितलं, अध्यक्षांनी, दुसऱ्या वर्षी चांगला प्रतिसाद मिळाला, या वर्षी चांगला प्रतिसाद मिळाला। इथं येणारे हजारो हे मान्यवर येतात, मान्यवर चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य करतात। तसेच आम्ही हा विवाह सोहळा करण्याच्या पाठीमागचं कारण एकच आहे, हा आदिवासी समाज आहे, या समाजाचं आर्थिक दृष्ट्या मागासलेला समाज आहे, आर्थिक बाब फार कमी प्रमाणात असते आणि गरिबाला एवढं लग्न 3-4 लाख रुपये खर्च करण्याची ऐपत नसते। म्हणून आम्ही हे आमच्या कल्पना डोक्यात आणली आणि आम्ही सर्व संचालक मंडळ एकत्र आलो आणि आमच्या प्रयत्नातून हा सोहळा आम्ही चालू केला। सोहळा करण्याचं कारण एवढंच आहे की लोकांना त्याच्यापासून चांगल्या पद्धतीनं म्हणजे आर्थिक बाबीतून वाचावं त्यांनी आणि चांगलं करिअर त्यांनी जगावं, की जो कर्जबाजारी होऊन लग्न करून जो कर्ज फेडण्यात त्यांचं आयुष्य जातं ते त्यांच्याकडून होऊ नये, त्यांना परावृत्त करून या सोहळ्यामध्ये लग्न करून देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे आणि इथून पुढे तेच करणार आहे। हा सोहळा करत असताना आम्ही संचालक मंडळ आमचं तन मन धन अर्पण करून आम्ही अहोरात्र झगडून ह्या सगळ्या सुखसोयी जिथं कमी होणार नाहीत, लोकांची गैरसोय होणार नाही, अशा सगळ्या बाबी आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्या तशाच 3 वर्ष झाले अजूनपर्यंत कुणाची आमच्याकडे तक्रार आलेली नाही। त्यामुळे आमचा सोहळा हा उत्तम होतोय असं आम्हाला वाटतं आणि तो आम्ही करतच राहू। पुढच्या वर्षी आम्ही याच्यापेक्षा चांगलं म्हणजे लोकांना परावृत्त करण्याचा प्रयत्न करू, याच्यापेक्षा जास्त लग्न आमच्याकडे येतील। लोकांना फक्त काही करायचं नाहीये, त्यांचं मानपान त्यांनी करायचं आहे, बाकी सगळा खर्च जो लग्नाला लागतो, हळदीपासून तर सुपारीच्या याच्यापर्यंत फार जेवणाचा असू द्या, कुठला असू द्या, मुंडवळे असू द्या, कपाळपट्टी असू द्या, सर्व साखरपुडा, हळद आणि लग्न हे सगळं हिंदू धर्म रिवाजाप्रमाणे आम्ही या ठिकाणी पार पाडत आहेत आणि इथून पुढे पार पाडलं जाईल। आणि अन्नदान तर करतोच आम्ही, अन्नदान तर 3-3 वेळा लोकांना जेवायला सुद्धा सांगतो। सकाळी आल्यापासून 10 वाजल्यापासून लोक आलेले असतात, त्यामुळे
5-6 वाजेपर्यंत आमचं जेवण चाललेलं असतं. अजूनही तुम्ही बघा, अजूनही जेवण चालू आहेत. शेवटची पंगत आता नवरा नवरीला जेवण घालणार, त्यांना घरी पाठवणार. त्यांना एवढंच आमचं मंडळाच्या वतीने सांगणे की आपण इथून गेल्यानंतर आपलं जे भवितव्य आहे, जे पुढचं आयुष्य आहे, ते चांगल्या प्रकारे सौख्यभरानं नांदो आणि त्यांची प्रगती उत्तरोत्तर प्रगती हो, अशीच आमची मंडळाची ईश्वरचरणी प्रार्थना राहील आणि त्यांना शुभेच्छा राहतील.